लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील 117 जागांवर आज मतदान पार पडणार असून 15 राज्यात मतदानाची प्रक्रिया काही वेळातच सुरू होणार आहे। गुजरातसह केरळ, कर्नाटक, उत्तर प्रदेशमध्येही आज मतदान होत आहे। महाराष्ट्रातील 14 लोकसभेच्या जागांवर मतदान होणार असून रावसाहेब दानवे, सुनील तटकरे, सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा आज पणाला लागली आहे। तर वायनाडमधून राहुल गांधी तर गांधीनगरमधून अमित शहा यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। वायनाड आणि गांधीनगरमध्ये आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे। लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी काल रात्रीपासून हजारो मतदार कोकणात रवाना झालेत। विरारमध्ये असणाऱ्या कोकणी चाकरमान्यांनी यांनी एक दिवस मतदानासाठी काढून गावची वाट धरली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली येथील एका हॉटेलमधून छोटा राजांच्या हस्तकला सिंधुदुर्ग पोलिसांनी ताब्यात घेतलाय। निलेश उर्फ पटल्या पराटकर असे त्याचं नाव असून तो शिवसेनेच्या प्रचारासाठी कणकवलीत आला होता। मुंबई पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार असलेला गुंड पराडकर विनायक राऊत आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत शिवसेनेच्या प्रचार सभांमध्ये मांडीला मांडी लावून बसत होता। यावर नितेश राणे आणि निलेश राणे यांनी ट्विट करत टीका केली आहे। राज ठाकरेंनी हरिसाल गावाविषयी दाखवलेला व्हिडिओ पूर्णपणे खोटा असून त्यांनी देशभरात हरिसाल गावाची बदनामी केली असं हरिसालचे उपसरपंच गणेश येवले यांनी वक्तव्य केलंय। फेसबुक लाईव्ह करत येवले यांनी गावात इंटरनेटची सुविधा असल्याचा दावा केला आहे। मनसेनं हरिसालचा दाखवलेला व्हिडिओ खराच असून आतापर्यंत हरिसालचे उपसरपंच झोपले होते का अशी टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली। नवी मुंबईत मनसेनं विवाहाची मतदार करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केलाय। ची चौका चौकीदार व ची चौका थापाबाई अशी गाजर विवाहाची लग्नपत्रिका तयार करून ती सोशल मीडियावर काही रंगीत कॉप्या काढून व्हायरल केली आहे। बाबरी मस्जिद प्रकरणी दिलेलं वक्तव्य भाजपच्या भोपाळच्या उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांना भावलं असून त्यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश निवडणूक आयोगानं पोलिसांना दिले आहेत। पॉस्को कायद्याअंतर्गत शासनाकडून 3-5 लाखांची मदत मिळत असल्यामुळे लैंगिक अत्याचाराचे गुन्हे नोंदवण्यासाठी पालक पुढे येत आहेत असं धक्कादायक वक्तव्य काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलंय। शिर्डीतील बाळासाहेब थोरात यांच्या बालेकिल्ल्यात सोमवारी उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली। यावेळी आम्ही भगव्यासाठीच युती केल्याचं उद्धव यांनी म्हटलंय। शिर्डीतील शिवसेनेच्या सभेतील बॅनरवर स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटलांच्या फोटोला स्थान देण्यात आलंय। सुजयला पाठिंबा देण्यासाठी बाळासाहेब विखे यांच्या समर्थकांची गरज असल्यानं हे बॅनर लावल्याची चर्चा आहे। शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी सपत्नीक शिर्डीच्या साई दरबारी जाऊन साईच्या समाधीचं दर्शन घेतलंय। यावेळी त्यांनी साईच्या समाधीवर भगवी शाल देखील चढवली आहे। सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली। अगोदर सांगितले असते तर 56 पक्षांच्या खिचडीतील एखाद्या नेत्याला रॉकेटला बांधून तिथं पाठवलं असतं अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे। कल्याणमध्ये मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी रिकाम्या खुर्च्या पाहायला मिळाल्यात। कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला तुरळक गर्दी दिसून आली आहे। भोपाळचे काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंह यांनी मोदींना 15 लाख रुपये तुम्हाला दिले का हा प्रश्न विचारला असता एक तरुण थेट व्यासपीठावर आला। त्यानं माईक घेत मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केला आणि दहशतवाद्यांना मारलं असं उत्तर दिल्यानं त्याची चांगलीच गोची झाली आहे। मायावती योगी आदित्यनाथ नंतर नवजोत सिंग सिद्धूवर निवडणूक आयोगानं कारवाई केलेली आहे। कटियार येथील प्रचारादरम्यान केलेल्या वादग्रस्त विधानानंतर सिद्धूवर 3 दिवसांची प्रचारबंदी लावण्यात आली। पुलवामा आतंकवादी हल्ल्यातील सर्व दहशतवादी मारले गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। जैशचे 4 दहशतवादी मारले गेले असून अन्य 4 आतंकवाद्यांना पकडण्यात आल्याचंही सूत्रांनी सांगितलंय। खासदार सुप्रिया सुळेंपाठोपाठ आता अजित पवारांनीही शिवसेना आमदाराला धमकी देऊन टाकली आहे। 2019 मध्ये तू आमदार कसा होतो हेच बघतो अशी धमकी थेट शिवसेना राज्यमंत्री विजय शिवतारे यांना अजित पवार यांनी दिली आहे। राहुल गांधी यांनी आज कोर्टाची माफी मागितली आहे। त्यामुळे काँग्रेसच्या खोटेपणाचा पर्दाफाश झाल्याची टीका केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला। काँग्रेस वारंवार खोटं बोलत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे। आदेश बांदेकर यांनी सिरियलमुळे माझी 5 घरे झाल्याचं सांगत सिरियलसाठी कुणालाही घर विकावं लागत नसल्याचा टोला अमोल कोल्हे यांना लगावला। मोदींनी 5 वर्षात काय केलं हे सांगण्यासारखं नसल्यानं ते माझ्यावर टीका करतात। तसंच मोदींना माझ्या घराची चिंता का अशा शब्दात राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली। नाशिकच्या नांदगावमध्ये आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते।
उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांच्या प्रचारासाठी त्यांचा भाऊ संजय दत्त हा देखील मैदानात उतरलाय। सोमवारी सांताक्रूजच्या रॅलीत संजय दत्त सहभागी झाला होता। त्याला पाहण्यासाठी फॅन्सने मोठी गर्दी केली होती। भिवंडीत काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या प्रचारासाठी बूथ काँग्रेसने बाईक रॅली काढलेली आहे। यावेळी बाईक रॅली शेकडो युवक सहभागी झाले होते। नंदुरबारमध्ये हिना गावित यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली आहे। या सभेत मोदींची वेशभूषा केलेला चिमुकला सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय। प्रियांक मचले असं या चिमुकल्याचं नाव आहे। चेंबूर येथील झेन मल्टी स्पेशालिस्टसाठी रुग्णालयातर्फे मतदान जनजागृती मोहीम राबवण्यात येते। या मोहिमेत डॉक्टर, नर्सेस, रुग्णालयातील सर्व कर्मचारी सहभागी होऊन नागरिकांना मतदानाचं आवाहन करणार आहेत। कोल्हापुरातील दसरा चौकात मतदानाचं साहित्य घेऊन जाणाऱ्या तलाठ्याचा अपघातात मृत्यू झालाय। जयंत चंदन शिवे असं मृत तलाठ्याचं नाव आहे। वाराणसी मुंबई कामयानी एक्सप्रेसच्या जनरल डब्याला मनमाड इथं सोमवारी रात्रीच्या सुमारास आग लागली। दरम्यान तातडीनं गाडी थांबवल्यामुळे प्रवाशांनी गाडीतून उड्या मारत आपला जीव वाचवला। लोअर परळ स्थानकाबाहेर सोमवारी चेंगराचेंगरी झाली, परंतु या चेंगराचेंगरी सुदैवानं जीवितहानी झाली नाही। बीएमसीची गाडी आल्यानं फेरीवाल्यांची पळापळ झाली आणि त्यातच प्रवासीही असल्यानं चेंगराचेंगरी झाली। वाशिमच्या कारंजा तालुक्यातील धनज येथील 70 वर्षीय शेतकऱ्यानं गळफास लावून आत्महत्या केली आहे। सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे नारायणराव बिल्लेवार यांनी स्वतःच्या शेतात गळफास लावून आत्महत्या केली। धुळ्याच्या नवापूर महामार्गावर तेल वाहून नेणारा टँकर उलटल्याची घटना सोमवारी सकाळी घडली। यावेळी उलटलेल्या टँकरमधून नागरिकांनी तेलाची लूट केल्याचा प्रकार समोर आलाय। जळगावच्या सराफा बाजारातील आरसी बाफना ज्वेलर्समधून 3 अज्ञात चोरट्या महिलांनी तब्बल 2.5 लाखांचे दागिने हातचालाखीनं चोरलेत। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून महिलांचा शोध सुरू आहे। अंबरनाथ पालिकेच्या एकूण 92 शिक्षकांनी पटसंख्या नोंदणी अभियानामध्ये सहभाग घेतलाय। या अभियानांतर्गत अंबरनाथ शहरात प्रत्येक शाळेच्या परिसरात जाऊन पालकांना आणि विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदी असतानाही मद्याची विक्री करणारा विजय बारवर शहापूर पोलिसांनी छापा टाकलाय। या कारवाईत 68,944 रुपयांची दारू, 20,310 रुपयांची रोकड असा 89,254 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। कोल्हापूरच्या शाहूपुरीमधील एचडीएफसी बँकेचे सर्व्हर हॅक करून दरोडा घालण्यात आलाय। यामध्ये 67,88,000 लंपास झाले। त्यामुळे कोल्हापूर शहरात खळबळ उडाली आहे। अकोला राष्ट्रीय महामार्गावर पारस फाट्यानजीक ट्रक व ओमनीत समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला। या अपघातात 1 जण जागीच ठार झाला असून 8 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। पुण्याजवळील चाकणमधील बालाजीनगरमध्ये राहणाऱ्या 3 महिलांना क्षुल्लक कारणावरून अमानुष मारहाण करण्यात आली। होमगार्ड असलेल्या अजय भिडे यांनी मारहाण केली असून एका महिलेची प्रकृती अत्यवस्थ आहे। मध्य रेल्वेच्या अनेक स्थानकाजवळ सध्या फटका गँग सक्रिय अशाच एका फटका गँगच्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। मध्य रेल्वेच्या नाहूर स्थानकावर अर्ध्या तासाच्या आत आरोपींनी 6 महिला प्रवाशांचे मोबाईल चोरले होते। काम करूनही ठेकेदारांना सुमारे 30 लाखांची मजुरी दिली नसल्यानं ठाण्यात मजुरांनी शासन आणि ठेकेदारांच्या विरोधात आंदोलन केले। यावेळी मजुरांनी भर उन्हात अर्धनग्न होऊन गळ्यात विटांच्या माळा घालून आपला रोष व्यक्त केला आहे। जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात भूस्खलन झालं असून यामुळे जवळपास 10 घरांचं नुकसान झालंय। हे भूस्खलन कहार तहसीलच्या डोंगरावरून पाथरी गावात झालंय। भूस्खलनाचा व्हिडिओ समोर येत असून यात निसर्गाचा प्रकोप दिसून येतोय। कर्नाटकातील मंगलोर येथे 2 गावात अनोखं अग्नियुद्ध रंगलंय। दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी या ठिकाणी आगीसोबत खेळ खेळण्याची परंपरा आहे। हे खेळ पाहण्यासाठी देशभरातून गर्दी होते। अजिंक्य रहाणेच्या शतकी खेळीनंतरही राजस्थान रॉयल्स संघाला विजयपथावर राहण्याचं अपयश आलंय। दिल्ली कॅपिटल्स संघानं 6 विकेट राखून विजय मिळवला। या पराभवामुळे राजस्थानच्या प्ले-ऑफच्या आशाही संपुष्टात आल्या। आयपीएलच्या 12व्या मोसमाचा अंतिम सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या तारखांमुळे चेन्नईत होणारी फायनल आता हैदराबादमध्ये होणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा
ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.